तीन मजले अलंकारांनी सजले सोने खरेदीसाठी माळेगावातलं विश्वसनीय दालन एसपी सराफ प्रायव्हेट लिमिटेड माळेगाव बुद्रुक। शुद्धता, विश्वसनीयता व पारदर्शी व्यवहाराचं एकमेव ठिकाण म्हणजेच एसपी सराफ प्रायव्हेट लिमिटेड माळेगाव बुद्रुक। यंदाच्या दिवाळीची आपली सोने खरेदी एसपी सराफ प्रायव्हेट लिमिटेड माळेगाव बुद्रुक मधूनच। त्यांनी कधी माझ्याकडे किंवा पोलीस पाटलाला किंवा ग्रामपंचायत मध्ये येऊन त्यांनी सांगितलं का आमच्या ठिकाणी दारू आहे, आमचा नवरा झाला तर मागचं हीच नाही पुढे कोणची गावातली घटना किंवा काय असेल 2 मिनिटं नवरा बायकोचं भांडण होतं तुझं कशाबद्दल होतं? दारू बद्दल होतं, दुसरं कशाबद्दल नव्हतं, दारू बद्दल होतं। पोलीस स्टेशनला जाय सांगितलं सांगितलं साहेब पोलीस पाटलाला काय अधिकार आहेत? पण तुम्ही काय करणार? यांचं नवरा बायकोचं भांडण नाही साहेब, तिचा नवरा मारायचा ही नवऱ्याला आणि तिचं तोंड सुद्धा गप बसत नाही, हे नवऱ्याला उलट सुलट बोलत राहणार मग नवरा बदलत राहणार। रोज उठून मार खायला तुम्हाला काय सांगितलं भांडण पोलीस पाटील काय करणार आहे मला सांगा। आम्ही 3 दिवस बसलो होतो, मागाशी मी ऐकत होतो, आम्ही स्वतः पोलीस पाटील मी तंटा मुख्यचा अध्यक्ष कुलर थांबून तुम्ही शांततेत बोलावायचं ऐकून घ्या, कालवा करू नका तुम्ही जे मागाशी सांगत होता का नाही तुम्ही सांगितलं का कमिटी सुद्धा दारूबंदीसाठी आम्ही करणार आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे का काय बंद करायसाठी गेलो का नव्हतो आम्ही आमची अर्ज आहेत आमचं तुझं आणि माझं काही वैयक्तिक भांडण नाही, तू कुणाचा ऐकून जर आरोप करत असशील ना मी ह्या गावातलाच आहे लक्षात ठेव, तुझ्यासाठी भरपूर केलंय आम्ही 3 दिवस साहेब पंचनाम्यात तलाठी भाऊसाहेब आहेत का इथं? टकले भाऊसाहेब होतं, अख्खी कुपानं एका कुपानाची 3 कुपनं केली आणि हिला 10,000 रुपये नदीतलं पाणी शिरलं नव्हतं तरी दिलं। तुझ्या नावाला भेटलं असेल, सासूला भेटलं असेल, सासूला भेट नाही मला माहित नाही, मी वाहिली नाव घेऊ नका, तंटा मुक्तीचे नाव घ्यायचे संबंध आम्ही 3 वेळा बंद केली दारू, कुणी आलं नव्हतं त्याला आम्ही डबडी उचलून विषय तुम्ही गावात नाव घेऊ नका, ह्याच्यात राजकारण राजकारण आणायचं असताना आम्ही कुणी हे करणार, आम्ही 3 वेळा डबडी आणून फेकले, चौकात जाळलेत का नाही दारू? माझ्यासारखा पोलीस पाटील नाही, चौकात काढून डबडी जाळल्यात आम्ही। तुझ्या तुमचे चिंग कोण असेल काय माझा संबंध आहे? मी हप्ता घेतो का? आणि मी पोलीस आहे तुम्ही आता मगाशी नाव घेतलं, अरे असं नाव घेऊ नका, ऐकून आरोप करू नका। आता मी ह्या गावचाच आहे, ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी, हा एवढं नाव घेऊ नका कोणाची, माझ्यासारखं नाव घेतलं होतं तर मी शब्द बोललो नाही, आम्ही 3 वेळा डबडी फोडून टाकलेत आम्ही स्वतः पत्रकार परिषदेत किंवा आमच्या साहेबांकडे आमच्या अवलोकनावर असला ना पोलीस पाटील मी नाही, मी ह्या गावचा नागरिक आहे, मी बी काय कुणाला कमी नाही, मी काय कुठनं पीठ बांधून आलेलो नाही, हा मी माझ्या प्रामाणिकपणे मी काम करतो या तुमच्या घरासाठी ह्याच्यासाठी। तुम्ही जर माझ्याकडे आला ना काळ्या रातचा उठून मी तुमच्याकडे येतो, थांबा तुम्ही तुमच्या संग बोलत बोला लागेल तुम्हाला, तुम्ही शिकवताय राव सगळ्यांना कसं बोलायचं दारूसाठी आलोय आम्ही, तुम्ही ती काही करते चालूच करते दारू त्याला अरे मग दर 3 महिन्याला ग्रामसभा आहे ग्रामपंचायतीची, ग्रामसभेत येऊन माहिती का कसं असतं इलेक्शन आली की मिथून पाटील महिन्याला 15 दिवसाला मीटिंग असते, प्रत्येक मीटिंग रिपोर्ट आहेत माझ्याकडे। माझं काय म्हणणं आहे ह्यांची इच्छा काय माहिती का की पोलीस पाटलांनी आमच्या बरोबर राहून पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे आणि थांबवलं पाहिजे, नाही नाही तुमच्याकडेच ना, तुमच्याकडनं येणार ह्या तुमची जबाबदारी, तुम्ही पोलीस पाटील आहे, कायदा असं आपल्या काय बोलताय तुम्ही असता जबाबदार पदावरती आहे, ऐका दारू कुठं मिळते ह्याचा विषय दारू कुठं मिळते ह्याचा विषय चाललाय, तुमचं समजा आता मला तुम्ही नीट करून आणला, आता त्यांनी मध्ये सोडली दारू, आता त्याला काय सारखं बघायचं का तो दारू पितोय का? आम्हाला दिसत होता दारू पिता परत आपल्या
की बंदी करायची आपल्याला. दारू बंद करायसाठी तुम्ही अवश्य नावं घ्या. तुम्ही असं काय नाव कुणाची नाही पोलीस पाटील चालू करते तर असं काय म्हणायचं. कोणी हप्ता घेऊन पोलीस पाटील चालू करायचं. अहो थांबा, तुम्ही ऐका. औषध घेऊन नाही, तुमचा घरचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही गावकऱ्यांना काय सपान पडलंय काय तुमच्या घरात काय? साहेब तुम्ही बोला साहेब. साहेब तुम्ही बोला की. साहेब तुम्ही बोला. सपान पडलं नाही ह्यांची जबाबदारी आहे. ही पगार घ्यायची अजिबात नाही. तुम्ही पगार घेताय, तुमचा अधिकार आहे, तुमची कर्तव्य आहे. तसं नाही. तुम्ही काय करताय माहिती का? ऐकून घ्या. आम्ही सगळी टॅक्स भरतोय. आमच्याच लोक ह्या जनतेचाच पगार तुम्ही घेताय. विषय काय चाललाय साहेब? माझ्या नावा सपान पडलंय का? विषय चाललाय काय? जबाबदारी कुणाची? ही म्हणतात आमची जबाबदारी आहे, तुम्ही म्हणता आमची जबाबदारी. जबाबदारी आहे कुणाची? जबाबदारी आहे कुणाची? दीपक आम्ही अरे विषय करून बोलू नका. तुम्ही आता कशाला आमचे नाव घेता? आम्ही बी त्याला सगळ्यात महत्वाचं तुम्ही आज इथं त्याचं कारण काय? तुम्हाला त्रास होतोय हे तर मान्य आहे. आणि हा त्रास बंद होण्याचा तुमचं एक प्रामाणिक मागणी आहे. ते व्हायलाच पाहिजे. ते 100% व्हायला पाहिजे. गाव पातळीवरती कुणाचं प्रत्येकाच्या घरोघरी अडीअडचणी असतात, हे असतात. पण आता हे झालं पोलीस पाटलांच्या विषयी त्यांचं मत, किंवा तुम्ही काय सांगितलं असेल त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं. आणि तेच पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर जेवढे रेकॉर्डवरले आरोपी आहेत किंवा हे दारूबंदीचे तेवढे केसेस झालेले आहेत. आता मुख्य विषय काय आहे? गाव पातळी तंटामुक्ती. तर तुम्हाला एवढं जबाबदारीने सांगावं असं वाटतंय की इतर गावांच्या मानाने इथले तंटामुक्ती आहे. थांबा हो 2 मिनिटं. तंटामुक्ती इतर तुमचं 100% बऱ्यापैकी प्रश्न करते इतर गावांच्या मानाने. मग तुमचं वाद शेती जमिनीचा असतील, हे असतील, त्यांना हे बघा जे चांगलं काम करतंय ते तुम्हाला मान्यच करावं लागेल. नाही तर मग त्यांची मानसिकता खराब लागेल. जे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. जे आम्हाला पोलीस स्टेशन लेवलला म्हणजे निदर्शनास येतं की तुमची तंटामुक्ती बऱ्यापैकी चांगलं काम करते 100%. म्हणजे आता सध्या पोलीस स्टेशन चालू झाले 11 जुलै 2022ला. आम्ही इथं जे पोलीस आता आले ड्युटीवर इथं आले, आम्हाला जेवढं दिसतं तेवढंच आम्ही बोलणार. पाठीमागचं कारण आम्ही सांगू शकत नाही. तुमचं चांगलं गाव आहे हे करत असताना तुम्ही तुमच्या गावातले ऐका हो ताई, तुमच्या गावातले समाजातले कोण असतील ते प्रतिष्ठित, ज्याला चांगल्याला चांगलं मानायची सवय, जो खऱ्याच्या सोबत राहील अशा माणसाला सोबत घ्या. तुम्ही असणार आहे डिपार्टमेंट तुमच्या सोबत असणार आहे. चुकीच्या गोष्टीला आपल्याला 100% बंदच करायचं. पण जोपर्यंत तुम्ही आता जसं पुढे आलात तसं आपल्याला शेवटपर्यंत थांबावं लागणार आहे. ही तुमची पण जबाबदारी. आता हे बघा तुम्हाला घरात त्रास आहे. आता तसं मानायला गेलं तुम्ही म्हणतात पोलीस, आता आमच्या जरी अडचणी आहेत त्या आमचं आम्हालाच बघायला लागणार नाही. तुमच्या अपेक्षा भरपूर आहेत समाज व्यवस्थेच्या, पण समाजानं पण थोडं कुठेतरी पुढे आलं पाहिजे. तर आपल्याला ह्यातलं काहीतरी निष्पन्न होईल. आणि घाबरायचं तर कुणालाच काय काम नाही. जो त्रास देईल तुम्हाला ह्याच्या उपर जाऊन तुम्ही बोलला आणि तुम्हाला जर असं वाटलं एखादा 2 नंबरवाला कुणी असू द्या मायचालाल, त्याचं नाव सांगायचं, त्याला सिस्टीम खंबीर आहे. आणि आता तुम्ही पत्र द्या, त्या राज्य उत्पादन शुल्कला पण आम्ही वर्ग करून देतो. फक्त कृपा करून एकमेकावर यायचा काही विषय नाही. हे सगळ्या गावाचा जबाबदारी नाही. साहेब ऐका ना, त्यांनी सांगू द्या, आरोप करू द्या, पण ती सिद्ध करून दाखवू द्या. आरोप आपण केले नाही, कारवाई चालूच आहे. प्रत्येक महिन्यापूर्वी सगळ्या दारूवाले गुन्हा दाखल, कुणी काय केलं सगळ्याला उचलून नेल. तुम्ही माहितीये का? मला सांगा ना, सगळ्याच्या घरी प्रत्येकाच्या घरी आम्ही सारखं भांडायला जायचं. बरं का, आता विषय काय झालाय काय घातले बघा काय डिपार्टमेंट ऐका ना, हे तोच विषय होणार. कसं होतं प्रत्येकाचं एकमेकाला तुम्ही बोलणार, मग त्यातले वेगवेगळी चर्चा होणार. कुंभी नावाचं वरून रेकॉर्डवरले आरोपी असतात त्यांना चेक करायचं. रात्रीचं आरोपी चेक करायला तुमच्या गावात कोण बऱ्यापैकी सगळे साधू संत आहेत का?
काहीतरी आहेत ना, मग ते चेक करायला ते धडे आहेत का चोऱ्या माऱ्या करायला गेले ह्याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंट येते. आता डिपार्टमेंट चोराच्या धडे जाणार त्याच्या सरळ मारणार आणि तुम्ही तिथं पोलीस डिपार्टमेंट येत नाही, तुम्ही म्हणणार नाही मग पैसे द्यायला आले तसं म्हटलं तर मग मानसिकता वेगळी होती ना. म्हणजे रात्रीचं माणसं झोपतेच निवांत. डिपार्टमेंट पोलीस आहे म्हणजे पोलीस पण कुठं तर सर्वसामान्य शेतकरी धरतला बिना अन्ना पाण्याचं कष्ट करतात, त्यांनाही आडी अडचणी असतात. थोडंसं तुम्ही प्रत्येकाला जर 100% वाईट मानला तर मग माणूस हे म्हणतात वाईट मानण्याचं नाही साहेब. नाही भावना तुमची 100% तुम्ही काय म्हणते, तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊ. ऐका, ही झाला विषय इथपर्यंत झाला. आपल्या गावात दारू मिळते इथपर्यंत आपण सगळे मध्ये आता मी कामून आपल्याला काय एकमेकाची भांडणं करणार ही काय माझ्या एकट्याचा विषय. ऐकून 2 मिनिट माझा होते माझा, तुम्ही बोला. मी एकदम शांत पद्धतीने बोलतोय. आमचं तुमच्यावर आहे काय संबंध आहे आपला, ऐकून घ्या. तुम्ही माझं बोलणं होऊ द्या, तुम्ही माझं बोलणं होऊ द्या. तुम्ही का नाही त्या पदावरती आहात म्हणून आम्ही पोलीस पाटील म्हणतोय. तुम्ही जर उद्या का नाही राज्य उत्पादन शुल्कामध्ये असताना तर तिथेही तुमचं आम्ही नाव घेतलं नसतं, त्या पदावरती बोललो असतो. बरोबर का? तुम्ही म्हणताय आम्ही काय केलं, तुम्ही काय गोष्टी केल्या पण असतील त्याचा विषय नाही, पण आपल्याला त्याच्यातनं 100% नव्हे आपल्याला 10% सुद्धा रिझल्ट मिळाला नाही. म्हणून मला असं म्हणायचं की आपण सगळं गट तट सगळं बाजू ठेवू, खंडेश्वरीची शपथ घेऊ. दीपक असेल, तुम्ही असेल, बाकीचे अजून कोण असेल, सगळ्यांनी एका जागेवर येऊ आणि आपल्या गावातली दारूबंदी चांगल्या पद्धतीने बंद करू. एवढा विषय आमचा. काय का? आणि मी काय तुम्ही माझ्या मोठ्या वासाल काय कोण घ्या. तुम्हाला वाटत असेल की मी इथं कुणाला खंडेश्वरी शपथ घेऊन सांगतो बरं माझ्या 2 दारू मी अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही त्या पदावर आहे, तुम्ही त्या पदावर आहे. मुंडेश्वराव कोण म्हणलं का आम्ही तुम्ही एकत्र जर आला नाव कोणी घेतले का मुंडेश्वराव म्हणलं पदाला त्या बोलणार तरी मला राग येणार नाही, कारण म्हणलं तर राग येणार नाही. काय म्हणतो ऐकून घ्या. आता आपण सगळी एकत्र येऊन ही गोष्ट पुढे नेऊ. तुम्ही ही करायला आम्हाला काही एकत्र ही करण्याच्या अगोदर काही एकत्र आपण ग्रामपंचायतीला घेतलं असतं. ठराविक ग्रामपंचायतीचं ह्यांचं काम आहे, ह्यांचं काम तुमचं बी काम नाही त्याचं. ही ठराविक केलं का नाही, ही पॉईंट घ्या, पॉईंट घ्या. फक्त आता पोलीस पाटलांचंच फक्त एकट्याचं काम नाही. ज्या ग्रामसभेने ऐका, ज्या ग्रामपंचायतीने ठराव केलाय आरोप करू नका. मध्ये बोला कोणी ऐका माझं लय केलंय, भरपूर केलंय तुझ्यासाठी. ऐका की राव तुम्ही माझं 2 मिनिट ऐका. ग्रामपंचायतीचा ठराव असताना सुद्धा दारू मिळते म्हणजे काय हे एकटा पोलीस पाटलाचं काम नाही. ही व्यवस्था आहे, ही जी चेन आहे ना, ह्या चेनला सांगायचंय की ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी, सरपंचांनी, उपसरपंच असलेलं ही आजी माझी सगळी बरं का. नाहीतर ही आमच्या गावात शिर्डी आल्यावर 5-6 महिन्यात इथून एक बदलती त्या गोष्टी सोडा. नाहीतर मला मी बाया हो नव्हती, मी नवीच आहे तसलं नाही. ही कोणी करायचंच ना, या सगळ्यांनी एका जागेवरती आलं पाहिजे. पोलीस पाटलांना बरोबर घ्या, आम्हाला बरोबर घ्या, तंटमुक्ती दीपक आहे सगळ्यांना बरोबर घ्या आणि एक मताने दारू बंदी करा. याच्यापेक्षा दुसरं काही म्हणणं नाही. आणि मला हे म्हणतात त्याला म्हणा काही कोणाचा कोणाला राग नाही काय नाही, सगळे आम्ही खंडेश्वराची लेकर आहे. विषय खलास. पोलीस पाटील आणि तंटामुक्ती तुम्ही कधी सांगा, आता सांगा आम्ही तुमच्याबरोबर. ह्यांनी काय केलंय का नाही, आम्ही काय केलंय का नाही. किती जणांना मी सांगितलं 112ला. तुमच्या घरात तुमचा नवरा पिऊन आला, तुम्हाला दमदाटी देतोय, तुमच्या घरा शेजारी संशयित माणूस फिरतोय, आम्हाला कुणाचं नाही कॉन्टॅक्ट झालं. 112ला मी ग्रुपला सारखं मेसेज आहे, डायरेक्ट 112ला कॉन्टॅक्ट करा. 15 मिनिटात गाडी तुमच्यापाशी हजर आहे. आम्हाला सांगूच तर 15 मिनिट झाले त्यांनीच दिले. मगाशी तुम्हाला 112 असं चुकीचा आरोप नाही करायचा. आमच्या समाजासाठी कोणच काम करत कोणाच्या रुपयात मी झाला सांगा. आणि हे माझं देव येतं त्यांचं मी सांगेल पोलीस हप्ता घेतात म्हणून तुमच्यापाशी. हो मुनीश शेठ तसं देणारी म्हणते ती देणारी कोण देणारी तुम्ही आणा ना तुम्ही मागे मोठा माणूस ह्या चिंतांना उभा करायला नाव कसं सांगणार आम्ही दारू देणारा म्हणते आम्ही हप्ता देतो पण हप्ता देतो पण आम्ही नाव कसं सांगू. तुम्हाला एकच शब्द सांगतो, नाव सांगता नाही येणार.
रास्ता आहे. आता तुम्ही आलाय चांगल्या उद्देशाने, ज्याच्या घरी जळते त्याला कळते, तुमची अडचण तुमच्या सोबत आहे, त्यांना काय वेगळं वाटतं हे ध्यानात घ्या. आता पुन्हा महत्वाचा असं द्या की गाव पातळीवर कुणाचा राजकीय विषय असेल, वेगळा आहे तो असेल, आपल्याला त्याच्यात पडायचं नाही. तुमचा उद्देश चांगला आहे, तुमची मागणी बरोबर आहे की 100% दारू बंद झाली पाहिजे. गावातल्या लोकांनी बी आता हे सोशल मीडिया फास्ट आहे, गावातल्या लोकांनी संबंधित जे इतर वेळ तुमच्याला येतात म्हणजे सगळ्यांनीच गाव करील तो राव करू शकत नाही. गावाने आता ठरवलं तर नाही चुकीची गोष्ट होऊन द्यायची नाहीच झाली पाहिजे. हे सगळ्या गाववाल्यांची पण जबाबदारी आहे. डिपार्टमेंट पण तुमच्या 100% सेवेलाच आहे, पण चुकीच्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे आणि यातल्या यायची काय गरज नाही. तुम्ही प्रशासनावर पण विश्वास ठेवला पाहिजे आणि पत्र द्या आपल्या सगळं कधी द्या सांगा ना. तुम्ही म्हणता तुम्ही बघा आमच्या घरचं जळलंय का तर आम्ही बघणार, ज्याच्या घरी जळतंय त्याला कळतंय. तुम्ही म्हणला माझा नवरा त्याला हितनं पिऊन आलाय, त्याचं तोडून पुढून लगे टाकू आम्ही. कोण आलंय असं आमच्या पशी कोण मी दारू घरात बसला मला काय कळणार आहे. 4-5 जण काढतात, आम्ही जातो 15 दिवसाला पुरतो तरी त्यांचं चालूच आहे. आता 7-8 जण आम्हाला रोज दिसतात पिणारे, त्यांना सांगून आम्ही बी वैतुकून गेलो, त्यांना घरची सुद्धा वैतुकून गेलेली. म्हणजे ते काय शेवटच्या स्टेपला गेले, त्यांना नाही दारू मिळालं ते मरून जाणार आहे. त्यांचा पोरगा बापू दारू सोडली होती नंतर प्यायला लागला का नाही तो, त्याला कधी आता कुणी नाही पोरं तिथं बसली ना धरूनच्या दुकानापाशी, कधी इतर त्याला म्हणलं तू दारू सोड, तुला काय की तसलं कसलं तुम्हाला काय तुला देतो मी पोषक आम्ही कारवाई आम्हीच आमच्या कारवाई तयार ठेवतोय. आम्ही 2 महिने आम्ही चालू महिन्यात आम्ही गावात 4 कारवाई केल्या. चालू महिन्यात खांडोळ्यात 4 कारवाई झालेल्या. आपल्या हातात नाही. तुम्ही म्हणताय जामीन नाही व्हायला पाहिजे, आमचं मन सांगतं की तो बाहेर झाला नाही पाहिजे. आमच्या हातात कायद्याने प्रत्येक गोष्ट सुप्रीम कोर्ट जे ठरवतं, संसद ठरवतं त्याच्यानुसारच काम करावं लागतं. मस्त आम्हाला वाटून काय उपयोग नाही. न्यायालयापेक्षा कोण श्रेष्ठ आहे नाही. तर तुम्हाला एखादा आरोपी असेल कुणी असेल तर त्याला 24 तासात त्याला न्यायालयासमोर हजरच करायचं. न्यायालय जे आदेश देईल ते आम्हाला पाळायचं. असं नाही ना, तुम्हाला काय वाटतंय आम्हाला काय वाटतं काही त्याच्यात नाही. जे कायदा सांगेल कायद्यानंच करावं लागतं. नाहीतर उद्या पोलीस म्हणजे काय ना, पोलिसाला बी जेलमध्ये बसायची बारी. प्रत्येक गोष्ट तुम्ही जर थोडंसं समजून घ्यायला शाकंभरी कलेक्शन 10 वर्षे पूर्तीनिमित्त घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर. शाकंभरी कलेक्शन लेडीज जेंट्स रेडीमेड. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 98 600 21 992. शाकंभरी कलेक्शन माळेगाव. आमचा पत्ता नीरा बारामती रोड पोलीस स्टेशन शेजारी माळेगाव बुद्रुक.